तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिराचा हा जो सोहळा होणार आहे तर त्या सोहळ्यावरती अनेकांनी टीका केली। मंदिर अर्धवट बांधकामामध्येच रामललाची स्थापना होते, मंदिर पूर्ण झालेलं नाही आहे, हा एक बऱ्याच वादाचा विषय बनला। मुहूर्तावरनं वाद झाले, तारखेवरनं वाद झाले, राजकारण बरंच रंगलं। परंतु राम जन्मभूमी परिसरात होणाऱ्या या सोहळ्याबद्दल आक्षेप उपस्थित करणाऱ्या, वाद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाला चोख उत्तर दिलं आहे विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी। त्यांच्याशी साधलेला संवाद आपण पाहूया। अयोध्येमध्ये श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्या संदर्भात जय्यत तयारी सध्या अयोध्यामध्ये सुरू आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे सर आहेत। मिलिंदजी, तयारी अगदी अंतिम टप्प्यात आहे, तयारी पूर्ण झाली आहे? तयारी ही होतच राहणार आहे। प्रचंड उत्साह समाजामध्ये आहे, अयोध्येच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे, देशभर प्रचंड उत्साह आहे आणि इथे हजारो कार्यकर्ते या कामामध्ये लागलेले आहेत। मुख्यत्वे करून जे हजारो महानुभाव इथे येणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 150पेक्षा जास्त संप्रदायांचे प्रमुख साधू संत येणार आहेत। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातले, राजनीती असेल, त्याच्यानंतर उद्योग असेल, कला असेल, साहित्य असेल, क्रीडा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातले खूप मोठमोठी मंडळी या ठिकाणी बोलवली आणि यायला तयार आहेत। त्यासोबतच रिटायर्ड काही चीफ जस्टिसेस येतील, मिलिटरीचे काही जनरल्स येतील, रिटायर्ड ॲम्बॅसेडर्स येतील आणि जवळजवळ 50 देशातले हिंदू राहणारे खूप प्रॉमिनंट हिंदूज 50 देशातून या ठिकाणी येणार आहेत। सर्वांना उत्सुकता आहे, जो मुख्य सोहळा आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तो सोहळा कसा होईल, त्या सोहळ्यातला क्रम कसा राहणार आहे आणि नेमक्या काय गोष्टी तेव्हा होणार आहेत? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतोय तेवढ्या मी सांगतो। मुख्यत्वे करून प्राणप्रतिष्ठेचा जो मुहूर्त आहे वो 12:20 दुपारी आहे आणि मागच्या जवळजवळ 16 तारखेच्या नंतर जे अनेक विधी करावे लागतात ते रोज विधी चालू आहेत। 16, 17, 18, 19, 20, 21 असे सगळे। त्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास होतात, म्हणजे त्या मूर्तीचे जे विग्रह म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या आधी त्याच्यामध्ये जलनिवास आहे, धान्य निवास आहे, वगैरे वगैरे, फूल वगैरे खूप प्रकारचे विधी असतात। तर 5-6 दिवसापासून जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे पुरोहित वर्ग एकत्र आलेला आहे आणि जे आवश्यक आहे ते सगळं विधान ह्याचा 5-6 दिवसापासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहे। त्याचं शेवटचं पाऊल म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे, पण हा संपूर्ण कार्यक्रम हा प्राणप्रतिष्ठेचाच कार्यक्रम आहे। त्यामुळे 5-6 दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि एक ट्रस्टी जे आहेत आपले डॉक्टर अनिलजी मिश्रा, ते मुख्य यजमान म्हणून इथे बसलेले। या 6 दिवसापासून हा सगळा कार्यक्रम त्यांच्या यजमानत्वामध्ये सुरू आहे शेवटपर्यंत। आणि मग शेवटच्या दिवशी पूज्य परमपूजनीय सरसंघचालकजी, माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय मुख्यमंत्रीजी उत्तर प्रदेशचे, अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे। त्याच्यानंतर सगळ्या माननीय या लोकांचं मार्गदर्शन समाजाला होईल। त्याच्यानंतर जे आलेले सगळे महानुभाव आणि पूजनीय संत आहे त्या सगळ्यांचं दर्शन होईल, कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मंदिर उघडेल, तर रात्रीपर्यंत हे दर्शन चालेल आणि पूर्ण समाजाकरता दर्शनाचा विषय हा दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजतापासून, म्हणजे 23 तारखेला सकाळी 6 वाजतापासून प्रारंभ होईल। पंतप्रधान आणि सरसंघचालक आणि इतर जे मान्यवर आहे त्यांचं दर्शनानंतर इथे आणखी काही कार्यक्रम, म्हणजे एक जे मार्गदर्शन होईल, उद्बोधन होईल, त्याच्यानंतर आणखी काही कार्यक्रम राहणार आहे की नाही? मंदिराच्याच कार्यक्रमाबद्दल मी बोलू शकतो। तर त्यांचे जे व्यक्तिगत कार्यक्रम असतील, परमपूजनीय सरसंघचालकजी किंवा माननीय प्रधानमंत्रीजींचे व्यक्तिगत कार्यक्रम असतील ते त्यांनीच सांगितलेले योग्य राहील। या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा मुख्य मंदिरामध्ये राहणार आहे। ते केल्यानंतर मग त्यांचे स्वतःचे जे कार्यक्रम असतील ते असतील। हा जो सोहळा आहे तो अगदी पूर्ण जगामध्ये त्या संदर्भात एक उत्साह आहे आणि विविध देशांमध्ये तो सोहळा जो आहे साजराही केला जात आहे। किती देशांमध्ये त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे किंवा काही व्यवस्था त्या संदर्भात करण्यात आली आहे का? आणि अनेक देशांमध्ये तेव्हा वेळेच्या फरकानुसार कुठे रात्र असेल, कुठे दुपार असेल, कुठं अगदी पहाट असेल, कशा पद्धतीने हा सोहळा जगभर पोहोचवला जाणार आहे?
जगभरामध्ये आपल्या संघटनेचा संपर्क किमान व्यवस्थेच्या दृष्टीने 60 देशांमध्ये तरी आहे. अनेक ठिकाणी त्याहून अधिक देशांमध्ये परिचय आहे. तर जवळजवळ 60 देशांमध्ये काय होणार आहे याचं तर आपण वृत्त एकत्र करू शकतो, या स्थितीमध्ये आहोत. पण ज्या ज्या ठिकाणी हिंदू राहतोय जगभरामध्ये त्या सगळ्या देशांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्त रीतीने होणार आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं टाईम झोनप्रमाणे तो होणार आहे. कुठे 2 तासाचं अंतर आहे, कुठे 10 तासाचं अंतर आहे. तर मध्यरात्रीसुद्धा कार्यक्रम होणार आहेत. कारण काही ठिकाणी ते लोक आपल्या पाठीमागे असतील, इथे 12 वाजले असतील, ते रात्रीचे 12 वाजले असतील वगैरे. तर त्या रीतीने ते आपापल्या मंदिरांमध्ये, जसं एकट्या नेपाळमध्ये किमान 5-1 हजार मंदिरांमध्ये नेपाळमध्ये कार्यक्रम होईल. अमेरिकेमध्ये 1000-1500 मंदिरांपेक्षा जास्त मंदिरांमध्ये अमेरिकेमध्ये कार्यक्रम होणार आहे. कॅरिबियन कंट्रीज आहे, ज्या सगळ्या कॅरिबियन कंट्रीज आहे दक्षिण अमेरिकेच्या आणि उत्तर अमेरिकेच्या मध्ये, कॅरिबियनच्या समुद्रामध्ये, त्या सगळ्या देशांमध्ये होणार आहे. युरोपच्या अनेक देशांमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिकाचे अनेक देश, असं पूर्ण देशभरामधून हे कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे एक जबरदस्त उत्साह आहे. आत्ता मला बातमी कळली की अमेरिकेमध्ये एका शहरामध्ये -20 डिग्री टेम्परेचरमध्ये 300 कार्सची रॅली निघालेली आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा जारी झालेला आहे. असे स्वयंस्फूर्त कार्यक्रम अनेक देशांमध्ये सर्वत्र आत्ता चालू आहेत. भारतामध्ये अगदी प्रत्येक मंदिराला माझं मंदिर माझी अयोध्या एक अशी मोहीमच न्यासाकडून आणि इतर संघटनांकडून घेण्यात आली. किती मंदिरांमध्ये किंवा किती गावांमध्ये, शहरांमध्ये हा सोहळा होता? काही अगदी एक आकडा काही संकलित झाला आहे? आपण आत्ता 1 जानेवारी ते 15 जानेवारी अक्षत वितरणाचा कार्यक्रम पूर्ण देशात झाला. आपली कल्पना आहे की आपण जवळजवळ 20 करोड घरी पोहोचू या कार्यक्रमाकरता. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 5 लाख मंदिरांमध्ये, आपापल्या जवळच्या मंदिरांमध्ये समाज एकत्र येणार आहे. आणि 11 ते 2 या कालखंडामध्ये अयोध्येचा कार्यक्रम स्वतःच्या मंदिरामध्ये एखाद्या स्क्रीनवर किंवा टी व्हीवर सामूहिक रीतीने पाहणार आहे. आरती होईल, प्रसाद होईल, श्रीराम जयराम जय जयरामचा जप होईल. आणि मग त्या दिवशी दीपोत्सव साजरा होणार आहे. घरोघर दीपक लागतील, मार्केटमध्ये दीपक लागतील, कारण रामजी 500 वर्षाच्या वनवासानंतर परत येतात आहे. दिवाळीसुद्धा ह्याच्याकरताच आपल्या संस्कृतीमध्ये प्रारंभ झाली आहे की वनवासानंतर श्रीरामजी परत आले म्हणून दिवाळी प्रारंभ झाली. आणि म्हणून हा दीपोत्सवाचा कार्यक्रम जगभरसुद्धा होणार आहे. केवळ मंदिरातला कार्यक्रम नाही होणार आहे, घरोघर करोडो हिंदूंच्या घरी जगभर दीपोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे अशा रीतीने जगभर होणारा हा एवढा प्रचंड कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची भारतातली एक कल्पना येईल की कितीतरी चार्टर्ड फ्लाईट्स केवळ या मंदिराच्या स्थापनेकरता इथे येणार आहेत. म्हणजे एखाद्या मंदिराच्या स्थापनेकरता किती चार्टर्ड फ्लाईट्स याव्या. कुठल्याही पब्लिक प्रोग्रामकरता सुद्धा एवढ्या चार्टर्ड फ्लाईट्स येणार नाही आहेत. ती संख्या नंतर कळेल आपल्याला. त्यामुळे एक खूप मोठा विषय हा असा मोठ्या प्रमाणामध्ये हा या ठिकाणी होतोय. मंदिरासंदर्भात एक प्रचंड उत्साह आहे, मात्र म्हणजे विघ्नसंतोष प्रत्येक ठिकाणी असते. काही प्रश्न असे उपस्थित केले जात आहे गेल्या काही दिवसांपासून, अगदी मुहूर्ताच्या संदर्भात की हा मुहूर्त खरोखर योग्य होता का, तिथून हे प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर मंदिराची जी मूळ जागा आहे ती रामजन्मभूमीची जी मूळ जागा आहे ते त्याच्यापासून वेगळी आहे, असे अनेक आरोप होत आहेत. नेमकं सत्य काय, नेमकं याबद्दलची माहिती काय? काय प्रमुख 2-3 आरोप जे येतात ते, एक तर धर्मशास्त्राच्या सगळ्या पद्धतींनुसार हे झालं पाहिजे, तर त्या पद्धतीने ते होतं आहे. काशीचे अत्यंत मूर्धन्य विद्वान जे आहेत त्यांच्या हातून हा मुहूर्त ठरवला गेलेला आहे. आणि त्यामुळे तो मुहूर्त अगदी योग्य आहे, सर्व काही पाहून ठरवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण देशभरातल्या अनेक राज्यांमधले सुद्धा सगळे पुरोहित सामील होतात. त्यामुळे केवळ काशीचे नाही आहेत, देशभरातल्या अनेक राज्यांमधले पुरोहित एकत्र येऊन हा विधी करतात आहे. त्यामुळे त्या मुहूर्तामध्ये कुठलाही दोष नाही. लोक केवळ बिना नॉलेजचं, बिना काही माहितीचा आक्षेप घेतात आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पॉईंट बाय पॉईंटसुद्धा दिली गेलेली आहेत, त्या विद्वानांनी दिलेले. जो जो आक्षेप घेतला गेला त्या प्रत्येक आक्षेपाचं काही मी एक पत्र पाहिलं आता की ज्याच्यामध्ये 15-20 आक्षेप घेतले होते. ते सगळ्याच अगदी पॉईंट वाईज ग्रंथाचा उल्लेख करून उत्तरं दिलेली आहे की कुठे कशाला आधार आहे.
दुसरा विषय असा आहे की एक खूप मोठा खोटा प्रचार चालू आहे की ज्या ठिकाणी जन्मभूमीचं मंदिर होतं तिथे न होता 3-4-5 किलोमीटर दूर होतं आहे. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनी ही जमीन दिली गेलेली आहे. असा आक्षेप घेणाऱ्यांना तर खरं म्हणजे कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट झाला पाहिजे की किती खोटा प्रचार करतात आहे. कारण सुप्रीम कोर्टाने ज्या जमीन हिंदूला सोपवली आणि ज्या जमिनीवर ट्रस्ट जी बनवली गेलेली आहे मंदिर बांधण्याकरता ती केंद्र सरकारने बनवली आणि त्यानंतर ती ट्रस्ट आपलं काम करते. तर संपूर्ण लोकांच्या नजरेखाली पब्लिकली हे सगळं काही होतं आहे. त्यामुळे ती जागा बदललीच नाही. आपलं वचनच आहे मंदिर वही बनाएंगे. त्यामुळे जे कोणी आक्षेप घेतात ते त्यांनी खरी जागा दाखवावी कुठे आहे अयोध्येतली आणि ती सुप्रीम कोर्टाने कशी चूक केली हे त्यांनी सांगावं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी जागा हिंदू समाजाला सोपवली आहे त्याच जागेवर मंदिराचं निर्माण सुरू आहे. हे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट याच्याबद्दल आक्षेप येतो की मंदिर अपूर्ण आहे. पण अशा आक्षेपालाही अर्थ नाही, कारण गर्भगृह बांधून झालेलं आहे. गर्भगृहाला छत आहे, पहिला मजला बांधून झालेला आहे, गर्भगृहाला दरवाजेसुद्धा आहे. तर शास्त्रसंमत रीतीने हा सगळा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे शास्त्रसंमतच नाही आहे, लोकसंमतसुद्धा आहे. कारण की जेव्हा सोमनाथाचं मंदिर बांधलं गेलं तर सोमनाथाच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी केली, जे भारताचे राष्ट्रपती होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हातात समुद्र जल घेऊन हा संकल्प केला की इथली मस्जिद हटवून आम्ही सोमनाथाचं मंदिर बांधू. तर बुलडोझर लावून मस्जिद हटवली गेली. मुन्शीजींनी जे मिनिस्टर होते त्यांनी या मंदिराकरता पूर्ण प्रयत्न केला. या मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा कलश स्थापना झालेली नव्हती, म्हणजे मंदिर त्या अर्थाने अपूर्ण होतं, त्या अर्थाने ज्या आक्षेप आजच्या अर्थाने घेतला जातो आहे. आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अनेक वर्षांनी मंदिरांचं काम पूर्ण झालं. पण असं म्हणणं योग्य ह्याच्याकरता नाही आहे, कारण मंदिर ही वाढतच राहतात. तुम्ही दगडाचं मंदिर बांधलं त्याच्यावर तुम्ही सोन्याचं अजून हे चढवलं वगैरे वगैरे, तर मंदिराचा विस्तारही होत राहतो, मंदिराचं सुशोभीकरणही होतच राहतं. शास्त्रसंमत, याला शास्त्राची संमती आहे, अशा पद्धतीने मंदिर बांधलं जाऊ शकतं. आणि मी लोकसंमतीसुद्धा दाखवतो आहे की एक सोमनाथासारखं प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचं मंदिरसुद्धा बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही आक्षेपांना काही अर्थ नाही आहे. एक मुद्दा गेले अनेक महिन्यांपासून उचलला जात आहे, कारण काही दिवसांनी लोकसभा निवडणुका होणार आहे आणि अगदी आचारसंहिता लागू होईल त्याच्या काही आठवड्यांपूर्वी जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये मुख्य अतिथी आहेत, त्यामुळे आक्षेप घेतला जात आहे की ही जी टायमिंग आहे ही राजकीय लाभासाठी साधण्यात आलेली आहे. त्यामुळेच कुठंतरी मंदिर पूर्ण न झालेलं असताना घाईघाईने हे सगळं केलं जातं. मंदिर पूर्ण न होण्याचा विषय तुम्ही सांगितला, त्यामुळे तो भाग काही उपयुक्त योग्य नाही आहे बोलण्याकरता त्या लोकांकरता. असं आहे की हे आंदोलन काही विश्व हिंदू परिषदेने सुरू केलं नाही. हिंदू समाज जवळजवळ 500 वर्षापासून ह्याच्याकरता संघर्ष करतो आहे आणि 76 लढाया झाल्या, 3.5 लाख लोकांचं बलिदान झालेलं आहे. एवढ्या संघर्षानंतर विश्व हिंदू परिषद पूज्य साधू संतांच्या आदेशावरनं 1984 ह्याच्याशी जुळलं. ह्याच्या आधी तर जो संघर्ष प्रयत्न झाला आहे तो झालेलाच आहे. आपलं सौभाग्य की या सगळ्या संघर्षाचा परिणाम म्हणून आपल्या पिढीला हे मंदिराचा निर्णय आला, हे आपलं सौभाग्य. आणि 500 वर्षापासून वाट पाहतो आहे. त्यामुळे मंदिराचं जे आपण वचन दिलं की मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, दोन्ही वचनं पूर्ण होतात आहे. 500 वर्षापासून जो हिंदू समाज प्रयत्न करत होता, 1984 पासून सगळ्या समाजाने ह्याच्यात सहभाग घेतला. आपण सगळ्यांना म्हटलं की तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा. दुर्भाग्याने अनेकांनी त्याचा तेव्हाही विरोध केला, काही राजनीतिक दलांनी त्याचं समर्थन केलं. आता लोकांचा आरोप आहे की ज्यांनी समर्थन केलं त्यांना लाभ मिळाला. सगळ्यांना समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं, ज्यांनी जे केलं त्याचं फळ त्याला मिळालं. अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही की रामाचा विरोध करून कोणाचंही कल्याण होऊ शकत नाही. एका प्रकारे भाजपने तेव्हा समर्थन केलं आंदोलनाला म्हणून फळ त्यांना मिळत आहेत, लाभ त्यांना मिळत आहे. ज्यांनी रामाचं काम केलं सगळ्यांना त्याचं चांगलं फळ मिळत आहे. आणि आत्ताचा जर विचार केला तर सर्वांची वागणूक वेगवेगळी होती, तरी ट्रस्टनी समदृष्टीने सगळ्या राजकीय दलांना आज पुन्हा निमंत्रण दिलेलं आहे. सगळ्या राजकीय दलांच्या अध्यक्षांना निमंत्रण दिलेलं आहे.
आता कोणी ते स्वीकारायचं नाही स्वीकारायचं हा चॉईस त्यांना होताच. काही लोकांनी पुन्हा तो चॉईस केला, काही लोकांनी असं म्हटलं की आम्हाला वेळ नाही, असं असू शकतं, त्यामुळे ते नंतर दर्शनाला येतील. काही लोकांनी ते अस्वीकार केला. पहा, आज वेळ नाही आम्ही नंतर येऊ असं म्हणणं वेगळं आहे आणि आम्ही येणारच नाही असं म्हणणं वेगळं आहे. त्यामुळे अनेक लोकांनी त्याला ठुकरवलं आणि याच्यावर राजकीय आरोप केला. आज सगळ्यांना निमंत्रण झाल्यावर हा राजकारणाचा विषय कुठे उरला? आज सगळेजण येऊ शकले असते. तो चॉईस त्यांनी पुन्हा यावेळेस विरोधाचा केला. त्यामुळे मी पुन्हा म्हणतोय की रामाचा विरोध करून कोणाचंही कल्याण होऊ शकत नाही, हे लक्षात आलं पाहिजे लोकांना. विश्व हिंदू परिषदेने आंदोलनाचं नेतृत्व केला आणि जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पण त्याला अनेक वेळेला पाठिंबा दिला. मात्र त्यांचे जे सुपुत्र आहेत त्यांना निमंत्रण गेल्यानंतर ते येत तर नाही आहेत उद्धव ठाकरेजी. मात्र नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन हे दुसरं ठिकाणी दर्शन घेऊन ते कुठंतरी या ठिकाणला एक अस्वीकार्यता देत आहेत का, असं वाटते का? मला वाटतं की करोडो लोक या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळावं ह्याच्याकरता अगदी लालायित आहेत. आणि किती फोन येतात इथे रोज, तुम्हाला कल्पना नाही आहे की आम्हाला यायचं आहे, काहीतरी सेवा द्यायची किंवा दर्शनाला यायचं आहे. तर ज्यांना निमंत्रण मिळालं ते जर ते निमंत्रण स्वीकारत नसतील आणि दुसरं काही करत नसतील तर मला वाटतं ती त्या सगळ्यांची कमनशिबी आहे की निमंत्रण येऊनसुद्धा दर्शन नाही, अशी जी स्थिती बनते स्वतःच्या कर्मामुळे. म्हणजे देव देतो आणि कर्म नेतं असं आपल्याकडे मराठीत म्हण आहे, तसं घडताना मला तरी दिसतंय. सामान्य लोकांसाठी 23 तारखेच्या अगदी सकाळपासून 23 तारखेच्या सकाळपासून दर्शन सुरू होते. अगदी नक्की 6 वाजतापासून. आणि अपेक्षा अशी की लाखो लोक येतील अशी अपेक्षा सगळेजण करतात आहे. खरं म्हणजे हे खूप मोठं तीर्थ बनेल असंच लोकांना वाटतंय. हे मंदिर बनलं आहे त्याच्यामुळे एक आक्षेप असं लोक आहेत, शाळा का नाही बांधली, हे का नाही बांधलं. पण मंदिराचा एक तर हा आस्थेचा आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. रामजन्मभूमी एकच आहे, त्यामुळे रामजन्मीचं मंदिरही एकच आहे. दुसरी गोष्ट की आत्ता मी कालच एक लेख वाचत होतो की मागच्या 6 महिन्यामध्येच किती रोजगार अयोध्येमध्ये वाढलेला आहे. आणि जर लाखो लोक इथे दररोज येणार आहेत तर केवढी प्रचंड अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. किती हजारो लोकांना नोकऱ्या, काम, ह्याचं केवळ ट्रॅव्हलिंग, तीर्थयात्रा ह्याच्यामध्येच शेकडो करोडचा व्यवहार इथे होणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, अयोध्या आणि पर्यायाने भारत या सगळ्यांच्याच अर्थव्यवस्थेवर खूप मोठा चांगला परिणाम. त्यामुळे तीर्थक्षेत्रांचंही खूप मोठं अर्थशास्त्र आहे. आणि म्हणून या मंदिराच्या येण्यामुळे जसं स्वाभिमान आणि आस्थेचा सुद्धा विषय आहे तसंच आर्थिक लाभसुद्धा समाजाला खूप मोठा आहे. तर मिलिंद परांडेजींनी सर्व प्रश्नांचे उत्तर अगदी खुलासेवार दिलेले आहे. त्या दिवशीचा सोहळा कसा पार पडेल त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि जे काही आक्षेप घेतले जात आहे या संपूर्ण सोहळ्यासंदर्भात त्या सर्व आक्षेपांना खोडून काढत त्याला सगळ्या ठिकाणी धार्मिक आणि शास्त्रोक्त एक पाठबळ त्यामागे आहे याचा पुनरुच्चारही त्यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.